भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे किडनी विकारानं त्रस्त असल्यानं त्यांना वाळकुम येथील आकृती रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलंय। त्यांच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली आहे। गेले काही दिवस कांबळी यांना ताप येत असून डोकेदुखीचा त्रास होतोय, त्यामुळे शनिवारी रात्री त्यांना आकृती रुग्णालयात दाखल केलंय। त्यांच्या सर्व चाचण्या केल्या असून सीटी स्कॅन केला। रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कांबळी यांच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर विवेक द्विवेदी हे कांबळी यांच्यावर उपचार करतायत। कांबळी हे व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीशी बोलत असून आपल्या कुटुंबाला आपल्या प्रकृती संबंधी माहिती देत आहेत। डॉक्टर शैलेश सिंह ठाकूर यांनी सांगितले की कांबळी यांच्यावर आम्ही मोफत उपचार करणार आहोत। त्यांच्यावर आयसीयू मध्ये 2 दिवस उपचार होतील। त्यांना हृदयाचाही त्रास होत असून रक्तदाब आणि मधुमेहही वाढला आहे। तसेच कांबळी यांना मेंदूमध्येही त्रास जाणवतोय। काही दिवसांपूर्वी दादर शिवाजी पार्क येथे आचरेकर सरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला कांबळी हे उपस्थित होते। माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हेही यावेळी हजर होते। त्यावेळी सचिन यांनी आपल्या बालपणीचा मित्र कांबळी यांच्या जवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। या प्रसंगाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत। तेंडुलकर व कांबळी हे आचरेकर सरांचे शिष्य राहिले असून दोघांनी एकाच वेळी शालेय क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर भारतीय संघाद्वारे नवे नवे विक्रम रचले आहेत। मैं इतनी कहूँगा, जो डॉक्टर है हमारे मेन डॉक्टर है, उनके वजह से मैं जिंदा हूँ। और हमारे जो है मानव सेना, उसके वजह से जिंदा हूँ। एज एडमिट किधर से भी करे हो, लेकिन जो ट्रेनिंग देते हैं, इतना ही कहूंगा कि जो हमें मिलता है, जो भगवान देते, नेम द फादर एंड ऑफ द सन एंड ऑफ द होली स्पिरिट, आमीन। मैं इतना ही कहूंगा, प्यार करता हूँ इसका सर, और सर को मैं नमस्ते कहूंगा। हाँ बाबा, नहीं, वो लंदन चले गए थे, लेकिन उनको पता चलेगा, आप लोगों ही पता है मुझे। सर, अब क्रिकेटर हो, एक स्पोर्ट्समैनशिप है आपकी, नोवेल फ्लर्ट है आपकी बीमारी के साथ, किस तरीके से आप अपनी इस चीज को शेयर करोगे लोगों में इंस्पिरेशन करके साथ? इंस्पिरेशन में इतना ही कहूंगा कि अभी सर जो बोलेंगे वो मैं करूंगा, सच बोल रहा हूँ। जो इंस्पिरेशन दे दूंगा वो लोगों को पता चलेगा। मी शैलेश ठाकूर, संचालक आकृती हॉस्पिटल, उन्नती हॉस्पिटल, प्रगती हॉस्पिटल। माझ्या ठाण्यामध्ये 3 हॉस्पिटल आहे। आम्ही सरांना त्या दिवशी एक क्लिप बघितली होती आम्ही ते युट्यूबवर, ते आम्ही आमचे डॉक्टर आहे विवेक सर, वीरेंद्र सर, डॉक्टर बजरंग सर, आम्ही बसलो एक दिवशी, त्यांना आपण समजून घेतलं की सरांसाठी आम्ही काय करू शकतो। आम्ही एक विचार आला की सरांच्या घरी जाऊ, आपण त्यांना आणू आपण हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या लाईफ टाइम आम्ही फ्री ट्रीटमेंट करणार आपला आकृती हॉस्पिटलमध्ये। आम्ही हे 4 लोकांनी मिळून एक संकल्प घेतलेला आहे की सरांचे जे काय ट्रीटमेंट असेल लाईफ टाइम, ते आपण लाईफ टाइम फ्री मध्ये करू, आपला तर्फे, आपला हॉस्पिटल तर्फे। नहीं, सर का वो जो क्रिकेटिंग कैरियर जो भी था सर का, जो हमने देखा है वो काफी मतलब एक अच्छा एक वो था उस समय सर का, मतलब जो क्रिकेट का जो भी बोल सकते हैं, सचिन तेंदुलकर सर के साथ में जो भी उनका कंपैरिजन होता था, और जो सर का जो भी ऑफ साइड में वो सर के कुछ शॉट्स हुआ करते थे वो काफी फेमस थे उस टाइम पे। हाँ, बैकफुट के कुछ क्रिकेटिंग शॉट्स थे जो काफी मतलब पॉपुलर थे उस टाइम पे। सो डेफिनेटली हम लोग सर को फॉलो करते थे, बट काफी हम लोग छोटे थे उस टाइम पे। बट सर का एक हमेशा एक क्रिकेटिंग इमेज हमारे उसमें रहता है, वो चीजें अभी भी रहती है। तो वो हम लोग को काफी मतलब ये किया, इंस्पायर किया कि यार सर को हमारी जरूरत है। सो इसलिए हम हमारे पूरे टीम ने मिलकर ये किया कि भाई एटलीस्ट हम लोग कुछ तो भी
एक सर के लिए वो करते हैं। जो ट्रीटमेंट के दौरान क्रिकेट की बात ज्यादा होती है, मेडिसिन की बात ज्यादा होती है? नहीं, सर से कैसा काफी हमारी बातें होती है, जब भी आते हैं तो जो ट्रीटमेंट और ये सब तो है, वो एक वो रहता है जो ट्रीटमेंट की बातें हैं। बट सर हमको काफी चीजें बताते हैं, जैसे उनकी जो मेमोरीज थी, अच्छी मेमोरीज थी, खास करके सचिन सर के साथ में जो भी उनकी मेमोरीज थी वो हमको काफी बताते हैं अपना, वो जो भी उनका क्रिकेट का ये था। हाँ, और वो जो उन्होंने वो सब ऐड किए हुए, सो वो सारी चीजें हमसे डिस्कस करते रहते हैं। डॉक्टर बजरंग सिंह हूँ मैं ऐसे कंसल्टेंट ऑर्थोपेडिक ट्रॉमा एंड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यहाँ पे काम कर रहा हूँ। जो विनोद कांबली जी का जो अभी परिस्थिति है वो अभी फिलहाल तो स्टेबल है, लेकिन जिस कंडीशन में आए थे उनको मसल क्रैम्प कंटिन्यूसली बार बार आ रहे थे। इट मे बी ड्यू टू डिहाइड्रेशन और समथिंग लाइक दैट। और जो उनको क्रैम्प्स और स्टिफनेस जो थे लोअर लिम्ब में बहुत ज्यादा थे, जिसके वजह से उनको जो चलना और जो खड़े होने की जो परिस्थिति वो थोड़ा ज्यादा हो रही थी। तो अभी एक्सपेक्ट तो हम लोग ऐसे कर रहे हैं कि 4-5 दिन में 50% रिकवरी तो हो जानी चाहिए उनकी, बिकॉज मैं हमारी फिजियोथेरेपी टीम सब कुछ उनके ऊपर काम कर रहे हैं अभी, और जल्दी वो ठीक हो सकते हैं इसमें। कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील नेओ पोलीस टॉवरमधील सदनिकेचा ताबा ईडीनं घेतलाय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने एप्रिल 2022 मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती। ठाण्यातील कासारवडोली पोलीस ठाण्यात 2017 मध्ये कासकर विरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करते। त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले होते। कासकर, त्यांचे साथीदार मुमताज शेख आणि इस्रार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती। सुमारे 75 लाख रुपयांचे मूल्य असलेली ही सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती। तसेच बनावट धनादेशाद्वारे 10 लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते। ईडीने 2 गुन्ह्यांच्या आधारावर या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती। त्यात राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व दुसरा गुन्हा इक्बाल कासकर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केला होता। अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे मूळ लपवण्यासाठी केलेले व्यवहार ईडीने चौकशीत उघड केलेत। ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये कासकरची चौकशी केली। त्यात त्याने भारतातील दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांबाबतची माहिती दिली आहे। आरोपींच्या घरावर छापे टाकल्यानंतर एप्रिल 2022 पर्यंत ठाणे पोलीस अहवालांच्या पुराव्यांसह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत खंडणी व कट रचने याबाबत संबंधित कलमांचा समावेश होता। युनायटेड अरब अमिरातीमधून 2003 मध्ये परत पाठवण्यात आलेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास सुरुवात केली। कराची येथे वास्तव्यास असलेले दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचं मानलं जातं। त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या पातळीवर अधिक महत्त्वाचं मानलं जात आहे। याशिवाय एनआयएने दाऊदच्या विविध कारवायांप्रकरणी देशभरात कारवाई केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना लोकसभा उपाध्यक्ष ठाणे हेमंत पमनानी,
कोपरी पाचपाकाडी विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली युवासेना कोपरी विभागाच्या वतीनं व्यसनमुक्त तरुण ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजजवळ ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी युवकांनी तरुणींनी या मोहिमेत सहभाग घेतला। आजकालची तरुण पिढी ड्रग्ज, सिगरेट, तंबाखू, दारू अशा आदी व्यसनाला आहारी जातात। त्यामुळे तरुणांचं मानसिक संतुलन बिघडतं, तसेच अनेक रोगाला त्यांना सामोरं जावं लागतं। त्यांच्या शरीराचीही नासधूस होते। यामुळेच युवासेना कोपरी विभागानं पुढाकार घेत तरुणांशी संवाद साधत आज जनजागृती केली आहे। या उपक्रमाचं आयोजन कोपरी पाचपाकाडी समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे, कोपरी पाचपाकाडी समन्वयक संदीप राऊत, उपसमन्वयक रोमांच कोठवले यांनी केलंय। तर या उपक्रमाला युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील लांडगे, युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा सचिव विनोद अवतडे यांनी उपस्थित राहून युवासेना कोपरी विभागाच्या टीमचं विशेष कौतुक केलंय। यावेळी विभाग अध्यक्ष आर्यन नटे, उपविभाग अध्यक्ष ओम बोडके, शौनक तलकर, शाखा अध्यक्ष देवेश खांबल, उपशाखा अध्यक्ष तेजस कुबल तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। या उपक्रमाला विशेष सहकार्य शिवसेना ठाणे विधानसभा शहर संघटक मागासवर्गीय विभाग गणेश कांबळे यांचे लाभले। My name is Sada Lakshmi. I think Yuva Sena has taken a very good initiative. People do not understand the seriousness of e-cigarettes. It is affecting teenagers and children on a very large scale. नमस्कार, माझं नाव दुर्वा गावणे आहे। मी जोशी बेडेकर कॉलेजमधला विद्यार्थी आहे। तर युवा सेनेने खूप चांगला डिसिजन घेतला आहे हा की हे सर्व काढायचं, कारण का आजकाल जे सिगरेट्स, ड्रग्स वगैरे होत आहेत, सो हे हेल्थसाठी चांगलं नाही आहे आणि हे आपल्याला आजच्या जनरेशनला समजावून देणं खूप जरुरी आहे। तर मला असं वाटतं युवा सेनेने खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे हे सगळं प्रोग्रामसाठी आणि आय सपोर्ट युवा सेना।